गाय विकू नका, घरापाशी आली तर थोडीशी फोडीचा तुकडा तरी चारा. गाई विकू नका, गाई खाटकाला कधी विकू नका, कारण गाईच्या दुधामुळे आपलं बाळ सुद्धा जिवंत राहू शकते. शेवटचं भजन बघ, पायाला मोजरे आलं एक भजन फक्त. हा शेवटचं भजन आहे, आता चांगलं ऐकून घ्या 2-4 भाषेमध्ये. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. सज्जनांच्या जो सज्जनानं वागत असेल, बाबाजी सज्जनानं वागत असेल त्याची निंदा होणार. आता गंगाधर पाटील सज्जनानं वागत आहे, सकाळ संध्याकाळ पूजा करतात, त्यांची निंदा होईल. आणि जर दारू पिऊन धिंगाणे करत असेल तर त्याला घेईल ना, त्याच्याच मागं 10-20 लोक जाईल. कासाठी काय सज्जनांची सज्जनावर सुरी चालत आहे आणि दुर्जनाची शिरचोरी होत आहे. म्हणून काय वाढत आहे, नटवेश वाढले, पिक्चरचे भजन वाढले. प्रत्येक मुलाच्या तोंडामध्ये पिक्चरचे भजन दिसतात, पण कधी दिसत नाही कोणती काय बाहुले चलेली पंढरीची वाट, संसाराची करुणी गाठ, तुझी संसाराची करुणी गाठ, बाहुले चालती पंढरीची वाट, बाहुले चालती पंढरीची वाट, वाट वाट बाहुले चालती पंढरीची वाट. नाही नाही हे भजन बदलावं लागते विठ्ठल भाऊ. इथं कोरपड्यासाठी हे भजन इकडेच राम मंदिराकडे, हे भजनचं वेगळं करावं लागले. पाहुले चालली देशीच्या भट्टीत, पाहुले चालली पाहुले चालली. नाही नाही ह्या कोरपण्याची गोष्ट नोस, कारण कोरपण्यात तसे लोक नाहीच आहे. आमच्याकडची गोष्ट बेल्याची, हो बेल्याची गोष्ट, कारण इथं कोणीच पिणारे नाही, खाणार नाही बिचारे, त्याची मत बदनामी मी कधी करणार नाही. कारण याच्या बाह्य सुद्धा फार सुंदर आहे आणि तुम्ही पुरुष सुद्धा फार सुंदर आहे. म्हणून एवढा मोठा कार्यक्रम तरी घेतला, नाही तर कार्यक्रम आवडत नाही लोकांनी. हे कीर्तन बिर्तन काही आवडत नाही, कारण घर घर में जाएंगे सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का सने सुनाएंगे, राम गीता से बनेगा घर घर मंदिर, राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर. घर घर में जाएंगे सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संत सुनाएंगे, राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर, राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर. धार्मिक होगी एक एक व्यक्ति, फले फूलेगी घर घर